21व्या दिवशी सरळ बॅग घेतल्या, कार्यालयातच होतो की ठरवलं की आपण आता तिथे थांबायचं. पण पाऊस पडला आणि वादळ होतं, तर त्यात ती शाळा कोसळली. आपण इथं जन्माला आलो, ही आपली माती आहे. 2 टाइम अन्न खावं लागतं आणि ते अन्न तोच शेतकरी देतो. तो शेतकरी संकटात असताना, माझी माती संकटात असताना आपल्याला समजतंय अन्याय होतोय आणि आपण जर का त्याच्यावर बोललो नाही तर मग आपण शेतीशी आणि आपण जे खातो त्या अन्नाशी आपण बेईमानी करतो. महिनाभर आंदोलन चालवलं, 25,000 स्वाक्षरी घेतल्या. विकला जाणारा नेता जर हवा नसेल तर त्याच्यासाठी न विकला जाणारा मतदार फार महत्वाचा आहे. की आम्ही 135 रुपये एक साईडने देत होतो, येताना परत 70 देतो. म्हणजे डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त आम्ही टोल भरत होतो. दिल्ली कनेक्शन आहे आणि जिथं 100, 200, 250 कोटीची उलाढाल होती, तिथं मात्र सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तीड मात्र महत्त्व राहत नाही. प्रशासन फक्त वाट बघतं की तुम्ही कधी रस्ता रोको कराल आणि जे 2-10 लोक जे यावर बोलतात त्यांना कधी धरून जेलमध्ये टाकायचा आणि हा विषय कायमचा संपवायचा. आमिष दाखवली गेली की आणि गुंड प्रवृत्तीचे लोक मागे सोडून फार त्रास देण्याचा प्रयत्न केला. आम्ही 20,000 पोस्टाने पत्रक नितीन गडकरींना सह्याचे पाठवले. त्यांचं हे विधानाची आठवण करून देण्यासाठी काजू बदाम आणि अक्रोड 2-2 किलो त्याच्या बंगल्यावर त्यांना पोस्टाने पाठवले. हजारो कोटींचा विषय येतो, तिथं भारतातली सगळी न्याय व्यवस्था, लोकांसाठी काम करणारी लोकप्रतिनिधी व्यवस्था सगळी थांबून जाते. वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वारावरती आमचे गहू, सडलेला मका, सडलेला कापूस हा निवेदनासह ठेवून आलो. विनाकारण असं काम करू नको, राज्यकर्त्यांच्या नादाला लागू नको, हे सरकार फार मोठं सरकार आहे, इथं विरोधकांचा टाळा झाला नाही, मला मोबाईल नाही, टावर नाही, काहीच नाही, म्हणजे रस्ता नाही, खडीचं मुरुमही नाही. म्हणजे तिथं जर कोणती बाई गर्भवती असेल किंवा काय असेल तर तिला ते म्हणजे अंदाज घेऊन 4-5 दिवसाआधी शिरपूरला आणावं लागतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात काय बोलते पब्लिक. मी प्रगती कराड स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्याचं हंसराज चौधरी यांना. तुझं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये आपण जेव्हा सोबत काम केले तेव्हा तुझी मला प्राथमिक माहिती आहे, पण माझ्या प्रेक्षकांना पण तुझी प्राथमिक माहिती सांग. मी तसा मूळचा धुळे जिल्ह्यात शिरपूर आहे. त्या शिरपूर तालुक्यात भाटपुरा करून माझं मूळ गाव आहे. पण वडील शिक्षक असल्या कारणाने शिरपूर शहरात ते शिक्षक होते प्रायमरी स्कूलला. तर बालपणापासून शिरपूरलाच मी वाढलो, मोठा झालो. 1ली ते 12वीचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते शिरपूरलाच झालं आणि त्यानंतर 12वी नंतर 5 इयर इंटिग्रेटेड लॉचा कोर्स म्हणून मी मुंबईला मुंबई विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं. तर 2022ला डिसेंबरमध्ये ते ऍडमिशन झालं आणि मी 4थ्या वर्षाला आता आहे. मुंबई विद्यापीठात विधीचं शिक्षण घेतोय. त्याचसोबत इंटर्नशिप म्हणून मी माझ्या इथे शिरपूरला असतो. 2 वर्ष कंटिन्यू मुंबईला होतो, तिथे 2 वर्ष विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि मग त्यानंतर फक्त परीक्षा आणि असं काही असेल तरच ते मुंबईला कॉलेजला जातो. आणि विद्यार्थी परिषदेत या सगळ्या विद्यार्थी चळवळीत 10वी झाल्यानंतर मी 11वी 12वी शिरपूरला काम केलं विद्यार्थी परिषदेचं. तर एकूणच त्या विद्यार्थी चळवळीत असल्यापासूनच मग सगळे समाजकारण असेल, मग या वेगवेगळ्या विषयात समाजातल्या विविध समस्यांवरती बोलायचं, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात बोलायचं, मग ते सगळं सुरू झालं. आणि या प्रवासाला आज 5 वर्ष झालेत. वयाच्या 17व्या वर्षापासून ह्या सगळ्या कामात मी आहे. अभाविपशी तू कसा जोडला गेला, म्हणजे कोण होतं ज्याने तुला कामात आणलं? तसं मी 7वी 8वीला होतो तेव्हा आमच्या शाळेमध्ये निवडणुका व्हायच्या क्लास मॉनिटर, स्कूल इन्चार्ज साठी. तर त्या निवडणुकीपासून सगळ्या या निवडणुका आणि थोडं राजकारण खूप अगदी जवळून बघितलेलं होतं, भाषण वगैरे. तर ते फार त्याच्यात इंटरेस्टेड होतो. आणि त्यानंतर जेव्हा 10वी झाली, माझी 10वी 2020ला झाली, कोविडचा पिरियड होता. तर आमच्या इथं नयन माडी करून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. तर विद्यार्थी परिषदेचा एक उपक्रम होता की जे कोविडग्रस्त आहेत, कोरोनाग्रस्त, तर त्यांना ते टिफिन आणि सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देत होते. तर एकदा मी गाडीने फिरत असताना आमचा करवण नाका एक चौक आहे, त्या करवण नाक्यावरती त्या हवालदारांनी मला पकडलं आणि मग म्हणे की कुठं फिरतोय, काय फिरतोय. तर त्याच वेळी नयन माडे करून हे व्यक्ती तिथं डबा घेऊन पोचले. तर ते म्हणे आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करतो, असं असं करतो. तर मग त्यांनी नयनने मुद्दाम सांगितलं की हा पण माझ्यासोबतच आहे. तर तेव्हा ते नयनजींनी सांगितलं की हा माझ्यासोबत आहे. 2 फटके मी खाल्ले नाही, तेव्हा वाचलो आणि तेव्हापासून विद्यार्थी परिषदेत आलो. शिरपूरला कोणतं काम केलं तो? शिरपूरला असताना मी शिरपूर आमचं विद्यार्थी हब आहे. 70,000 वस्तीवरती 32,000 विद्यार्थी असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे. महाविद्यालय चांगलं मोठं झाड आहे, प्रत्येक KG to PG कॉलेजेस आहे.
तर तिथं मी 11वीत असताना शहर सहमंत्री होतो, त्यानंतर शहर मंत्री होतो, त्यानंतर धुळे जिल्हा सहसंयोजक म्हणून काम केलं. मग शिरपूरला एवढं चांगलं काम चालूच होतं, मग मुंबईला कसा गेला? मग 12वी पर्यंत मग पुढे प्रश्न पडला की आता ऍडमिशन कुठे घ्यायचं, आणि शिरपूरला सगळ्या कॉलेजेस होत्या, फक्त लॉची नव्हती. आणि थोडासा हायकोर्ट आणि थोडं एक्सप्लोर करायचं होतं नवीन नवीन गोष्टी, आणि मेट्रो सिटी हवी होती, म्हणून मग ते मुंबई विद्यापीठ ठरवलं. मग मुंबईला गेल्यावर तिथला प्रवास कसा होता? मुंबईला जाण्याच्या आधी मी जाताना तिथं सिनेट निवडणुकीची नोंदणी सुरू होती, तर सिनेट निवडणुकीच्या नोंदणीचा एक विस्तारक म्हणून 2 महिन्यासाठी आधी गेलो होतो. मग त्यानंतर अंधेरीचं कार्यालय होतं आमचं, त्या अंधेरीच्या कार्यालयात थांबलो, मग अंधेरीला नगरमंत्री झालो, त्यानंतर अंधेरी जिल्ह्याचा जिल्हा संयोजक झालो. असं तो 2 वर्ष तिथला विद्यार्थी परिषदेचा प्रवास होता. आणि अगदी म्हणजे मुंबई केंद्र असल्या कारणाने सगळे राष्ट्रीय पदाधिकारी असतील किंवा सगळे मोठे मोठे आयाम गतिविधी तिथून चालायच्या, म्हणून त्या सगळ्या गोष्टी अगदी जवळून अनुभवला मिळाल्या. आणि मग त्यानंतर तू पुन्हा एक टोल नाका बाबतीतचा एक मोर्चा तू केला होता गावाकडे, तो काय विषय होता नेमका? तो चांगलाच गाजला होता विषय. ठरवलेलं तर असं होतं की आपण मुंबईतच थांबायचं 5 वर्ष, चांगली प्रॅक्टिस करायची, विद्यार्थी परिषदेचं जोरात काम करायचं. 2 वर्षानंतर मी एका एनजीओला जुडलो, आणि त्या एनजीओ कडून मला बऱ्यापैकी त्यांच्याकडून मानधनही मिळत होतं 2-4 तास काम करून, जे म्हणजे चांगल्या नोकरीलाही मिळत नाही. पण मग असं होतं की इथं मुंबईला आल्यानंतर गावाकडून बरेच फोन यायचे की इथं असं झालं, तिथं झालं. तर अंकलेश्वर बुरानपूर करून एक हायवे आहे जो शिरपूरवरून जातो, 250-300 किलोमीटरचा हायवे, फार तिथं मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. म्हणजे आमचे आजोबा, आमच्या वडिलांपासून आम्ही ऐकत येतो की तो अपघाती मार्ग आहे आणि तो रोज वापरायचा आहे. तर असंच मी एका फर्मला जॉईन झालो, एका एनजीओला. ते मला त्या पगारही सुरू होता, आणि 20-21वा दिवस होता. तर 20 दिवसामध्ये रोज कोणी ना कोणी फोन करत होतं, इथं अपघात होतो, इथं असं होतं. मग 21व्या दिवशी सरळ बॅग घेतल्या, कार्यालयातच होतो, की ठरवलं की आपण आता तिथं थांबायचं. भले शिक्षणाला थोडा फटका बसेल, पण तो थोडा आपण करायचा, कारण की सगळ्यांच्या अपेक्षा आपल्याकडून आहेत, आपल्याला बोलता येतं, चळवळीत असल्या कारणाने कम्युनिकेशन आहे, लोकांना जोडता येतं. तर आपण निघू. आणि मी तेव्हा आलो. मग त्या महामार्गाचं महिनाभर आंदोलन चालवलं, 25,000 स्वाक्षरी घेतल्या, गावागावात जाऊन त्या राज्यपालांना सुपूर्द केला. आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 2024ला तो रस्ता बनायला सुरुवात झाली. आणि काही का असे ना, तिथं जे 10 अपघात दिवसात व्हायचे त्या अपघातांना आळा बसला, आणि आता फार तिथं कमी आहे, म्हणजे खड्डे नाहीत असं नाही, पण तो रस्ता आता त्या आंदोलनानंतर तरी स्थिर झाला. तर मग त्यानंतर मग परत टोलचं आलं, मग ते वाढत वाढत मग सगळ्या गोष्टी. टोलचा काय विषय होता? गावाला टोल नको असं काहीतरी? हा, तर ते महामार्गाचं आंदोलन झाल्यानंतर आमच्या इथे शिरपूरला NH3 आहे, मुंबई आग्रा महामार्ग, सगळ्यात मोठा. तर त्या मुंबई आग्रा महामार्गावरती शिरपूरच्या 5 किलोमीटरवर टोल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असा नियम असतो की गावाच्या जवळ असलेला 20 किलोमीटरवर टोल स्थानिकांना मोफत असतो. पण आमच्या गावाजवळ असलेला हा शिरपूर टोल कुणालाच त्यात सवलत नव्हती. म्हणजे आम्ही जरी 10 किलोमीटर जायचं ठरवलं हायवेवर, तरी आम्ही 135 रुपये एक साईडने देत होतो, येताना परत 70 देतो. म्हणजे आमचं जिल्हा सेंटर धुळे आहे, धुळ्या 60 किलोमीटर आहे, मला शिरपूर ते धुळे 60 किलोमीटर. त्या 60 किलोमीटर मध्ये आम्ही एक साईडवरून 235 रुपये देत होतो. म्हणजे डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त आम्ही टोल भरत होतो. आणि आजही धुळे शिरपूर ते नाशिक हे 215 किलोमीटरचा अंतर आहे, आणि 755 रुपये टोल आहे. तर मग तेव्हा आम्ही महामार्गाचं जेव्हा आंदोलन केल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की टोलचं आंदोलन करा. वर्षभर आम्ही टोलचं आंदोलन चालवलं. 12 वर्षापासून तो टोल तिथं आहे. पण आजपर्यंत जेव्हा तो टोल सुरू झाला तेव्हा स्थानिकांनी विरोध केला, पण त्यानंतरही त्याचा काही इम्पॅक्ट झाला नाही. पण आम्ही मग व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घंटानाद आंदोलन, मग जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, थेट मुंबईपर्यंत आम्ही नितीन गडकरींच्या कार्यालयापर्यंत आंदोलन केलेले होते. मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर जाऊन आम्ही आंदोलन केले. जे आमचे सगळे बिल जे आम्ही भरलेले होते टोलचे, ते सगळे गड्यावरती टाकून ते सगळे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आम्ही त्या बाबतीत. पण बऱ्याच वेळा निवेदन देऊन की फार मोठं आर्थिक कोडं असल्या कारणाने आणि थेट त्या टोलचे संपर्क दिल्लीला असल्या कारणाने त्यामध्ये कुठलीही सवलत त्यांनी जुमानले नाही. लोकही थोडे मोठा विषय असल्या कारणाने, गंभीर विषय असल्या कारणाने लोक येत नव्हते आंदोलन. नाही, पण या सर्व मध्ये ही जर तुमच्या एवढ्या गावकऱ्यांची अडचण होती, तर तिथले स्थानिक नेता जे आहेत ते काही करत नव्हते का? त्यांना बऱ्याच वेळा आम्ही आधी सांगितलं. त्यानंतर म्हणजे मुळात की तो वर्ष जर का 12 वर्षापासून होता तर त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं. एवढे 12 वर्ष तो असायलाच नव्हता. कारण की नागरिकांच्या अडचणी सोडवायलाच तिथले लोकनेते असतात. मग त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का? जाणून बुजून हा विषय टाळला?
नाही त्याचं आम्ही तर त्यांना वारंवार 12 वर्ष तर आम्ही जेव्हा हा विषय हाती घेतला तेव्हा तर तोच एक प्रश्न आला की 12 वर्ष हा टोल चाललाच कसा, की म्हणजे जर 12व्या वर्षानंतर आपल्याला विरोध करावा लागतोय तर हे फार शोकांतिक आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटलो, त्यांनी त्याच्यात पाठिंबा दर्शवला. ते प्रत्येक आंदोलनात त्यानंतर सक्रिय होते टोलच्या विषयातल्या, आणि त्या विषयाला घेऊन आज तकला जे ब्लॅक अँड व्हाईट करून जी सिरीज चालू होती टोलची, तर त्यांनीही त्यासाठी प्रयत्न केला की आपल्या टोलचं यावं, पण कालांतराने ते काही येऊ शकलं नाही. पण मग एक गोष्ट अशी होती की हा जो टोलचा विषय होता, वारंवार आम्ही जेव्हा पालकमंत्र्यांकडेही जायचो किंवा राज्य सरकार उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर नेहमी आम्हाला सांगितलं जायचं की तो केंद्र सरकारचा विषय, केंद्र सरकारकडे जा. इव्हन या आंदोलनात खासदारही होते आमच्या आंदोलनामध्ये. ते काँग्रेसचे, आता तर तत्कालीन काँग्रेसचे खासदार आहे 2024ला निवडलेले, तर त्यांनीही त्या आंदोलनात आम्हाला मदत केली. त्यांनी हा पॉइंट ऑफ प्रोसिजरला नितीन गडकरींना हा संसदेमध्ये विषय मांडला की बुवा हे असं असं झालं. पण शेवट त्या विषयाला आम्ही बघितलं की जिथं आर्थिक कोडं आहे आणि ज्या व्यापाऱ्यांचे मोठे संबंध आहेत, दिल्ली कनेक्शन आहे, आणि जिथं 100, 200, 250 कोटीची उलाढाल होती, तिथं मात्र सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना तीड मात्र महत्व राहत नाही. तुम्ही कितीही आंदोलनं करा, कितीही गाड्या आणा, कितीही मोर्चे करा, प्रशासन फक्त वाट बघतं की तुम्ही कधी रस्ता रोको कराल आणि जे 2-10 लोक जे यावर बोलतात त्यांना कधी धरून जेलमध्ये टाकायचा आणि हा विषय कायमचा संपवायचा. हेच या आंदोलनातून आम्ही शिकलो. मग तुझ्यावर अशी दाब दडपशाही करायचा प्रयत्न फार माझ्यासोबत जे राहतात त्यांना आधी मग आमिष दाखवली गेली की त्या टोल कंपनीने, म्हणजे आम्ही असं बाहेर फार कमी सांगतो की एवढ्या रुपयाचं पाकिट देतो तुम्हाला, 4 लोकांना एवढं वर्षभर पाकिट चालवतो, महिन्याला पाकिट देतो. पण एक होतं की आमच्यामध्ये आंदोलन करणारे जे 20-25 जे प्रमुख लोक होते, म्हणजे जे चेहरे नेहमी सातत्याने लढतो, एकाहीकडे 4 व्हीलर नाही, म्हणजे कोणाचकडे 4 व्हीलर नाही, पण सगळे टोल अनधिकृत टोलच्या वसुली विरोधात लढत होते. म्हणजे ज्यांना कधी त्या टोलचा फटकाही बसणार नव्हता ते त्या सगळ्या आंदोलनात होते, सगळे सामान्य घरातले होते. पण असे कुठल्याही अनेक प्रलोभन लोटांगण घालत असताना आमच्या सहकाऱ्यांमधून तरी कोणताही आमचा व्यक्ती किंवा आमचा युवक हा स्वाभिमानी असल्या कारणाने कुठेही बळी पडला नाही आणि सगळे लढत राहिले. वारंवार त्यांना त्या टोल कंपनीच्या फार ते आमचा सोनगीरचा पुढे टोल आहे, त्यानंतर काही गुंड प्रवृत्तीचे लोक मागे सोडून फार त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते कुठेही आम्ही त्यात बळी पडलो नाही आणि ते लढाई लढत राहिलो. मग शेवटी आता त्याचा काय निर्णय काय आला का नाही? त्याचा आम्ही त्यानंतर कोर्टात पिटिशन करण्याचं ठरवलं. त्या बाबतीचे आम्ही अनेक वकिलांकडून सल्ले घेतले की त्याला थोडे आर्थिक व्यवहार पण थोडा, म्हणजे आर्थिक पैसेही लागणार होते, तर तेही आमचं सगळं पब्लिक मधून थोडे पैसे गोळा करून ते होतं. पण मग आता केंद्र सरकारने तो नियम काढला की 3,000 रुपयाच्या पासमध्ये तुम्ही वर्षभर 200 टोल फिरू शकतात, म्हणजे 15 रुपये कपात होते. 3,000चं तुम्ही बॅलन्स भरा तुमच्या फास्टॅगला आणि वर्षभर ते बॅलन्स राहील, त्यात 200 टोल तुम्हाला फ्री. म्हणजे पण हा प्रश्न सुटलाच नाही ना. हा मग म्हणजे जे आमची ही अट काय होती की नाम मात्र शुल्क घ्यायचं, म्हणजे तुम्ही मोफत नका सोडू, 15 ते 20 रुपये तो आमच्याकडून टोल घ्या तुम्ही. पण मग ही 3,000ची पास आल्या कारणाने सगळ्यांनी काय केलं की तो 3,000ची पास भरली, तर मग तुम्ही असे 15 रुपये केले काय आणि मग तसे 15 रुपये भरले काय, तर ते एकूण नामात्र शुल्कच झालं. पण तसा विषय जर नीट बघायला गेला बारकाईने तर तुमच्या गावाला तो टोल बसायलाच नाही पाहिजे, कारण की मग तरी आता म्हणजे याच्यात एकंदरीतच असं दिसतंय की तिथले जे नेते आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांना हा विषय पूर्ण करायचाच नाहीये. हा म्हणजे नियम नितीन गडकरींनी तर संसदेत किती वेळा बापरे मोठे मोठे भाषणे केले आणि जाहिराती केल्या की 60 किलोमीटर मध्ये कुठला दुसरा टोल असेल तर तो आम्ही बंद करून टाकू, 60 किलोमीटर मध्ये एकच टोल असेल. आमच्या जिल्ह्यात 60 किलोमीटर मध्ये 3 टोल आहेत, 62 किलोमीटर मध्ये 215 किलोमीटर मध्ये कायद्यानुसार 3च टोल पाहिजे, 7 टोल आहेत. तर तो विषय फक्त शिरपूरचा नसून ही टोल म्हणजे हा फार मोठे एक आर्थिक कोड आहे जे सामान्य नागरिकांवरती गाडी घेणाऱ्यावरती लादलं गेले. तुम्ही 10 लाखाची गाडी घ्या, त्याच्यावरती 1,20,000 12% तुमचा रोड टॅक्स असतो, त्याच्यानंतर सुद्धा तुमच्याकडून टोल वसूल केला जातो. म्हणजे खरं तर ही टोल नेमकी सिस्टीम व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी आहे का काय, हा खरं तर प्रश्नच आहे. म्हणजे बोलायचं एक वेगळं आहे आणि जे होतंय ते वेगळं, फार वेगळं आहे, कुठंच होत नाही तसं. आणि हा एक तुझ्यामुळे हा एका टोलचा किंवा आता तू जे म्हणतोय ते 7 टोलचा प्रश्न बाहेर येतोय. पण बाकी बघायला गेलं तर किती जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती टोल आहेत आणि किती ठिकाणी म्हणजे असंच प्रकार होत असेल की एका 60 किलोमीटर मध्ये 2-2, 3-3 असतील किंवा बऱ्याच ठिकाणी शेजारच्या गावांकडून पण नाममात्र पण शुल्क जरी घेतलीत पण ती कायद्यात बसत नाही ना, बसत नाही.
त्यात मग शेवटी म्हणजे तिथून काही म्हणजे पॉझिटिव्ह काही येतोय का नाही त्या response? आंदोलनाला म्हणायला गेलं तर यश म्हणता येणार नाही ते आंदोलन, कारण की पूर्णत्वास नेलंच नाही. पण मग ही जी 3,000ची पास आली त्याच्यामुळे नागरिकांना समाधान झालं आणि मग त्या आंदोलनाला काही आपण एक त्याच्यातून फक्त प्रशासनाने पळवाट काढली आणि वरतून हे जे केंद्र सरकारचा योगायोग असा होता की त्याच आंदोलन चालू असतानाच हे सगळं मध्ये आलं. पण तरी आम्ही वर्षभर ते आंदोलन चालवलं, जे रोज काही ना काही ऍक्टिव्हिटी होती. आम्ही 20,000 पोस्टाने पत्रक नितीन गडकरींना सह्याचे पाठवले. त्यांचं हे विधानाची आठवण करून देण्यासाठी काजू बदाम आणि अक्रोड 2-2 किलो त्यांच्या बंगल्यावरती आम्ही पोस्टाने पाठवले. तर असे सगळे आम्ही फार त्याच्यात वर्षभर ते आंदोलन चालवले. मग असं केलं तिथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा बीजेपीच्या लोकांनी तुम्हाला टार्गेट केलं हा, नाही? बरेच. मग तिथं असं होतं की आपली सरकार आहे, मग तू तर आपल्याच मातृ संघटनेतला आहे असं बरेच. पण विद्यार्थी परिषदेत आम्ही राजकारण म्हणून कधी गेलोच नाही आणि राजकीय संघटना म्हणून तर ती कधी नव्हतीच आणि नाहीच आहे. म्हणजे नाही पण. आम्ही त्याच्यात विद्यार्थी चळवळ म्हणून काम केलं की कॉलेजेसमध्ये जे समस्या येतात त्याच्यावरती बोलायचं, जो अन्याय होतो त्याच्यावरती बोलायचं. तर मग त्याला काही संघटनेचा विषय नाही. मग बऱ्याच वेळा तिकडून बीजेपीचे बरेचसे लोक आमचे मोठे जे आता आपल्या जर संपर्कात होतेच विद्यार्थी परिषदेमुळे, तर मग असं नको व्हायला, हे चुकीचं आहे. म्हणजे तेही मान्य करत होते की हे सगळं चुकीचं आहे, पण तू करतोय ते पण चुकीचं आहे. म्हणजे सगळ्या पळवाटा काढण्याचं होतं. एक तीच मी जे तुम्हाला सांगितलं की जिथं हजारो कोटींचा विषय येतो तिथं भारतातली सगळी न्याय व्यवस्था म्हणजे ही प्रशासकीय लोकांसाठी काम करणारी लोकप्रतिनिधी व्यवस्था सगळी थांबून जाते. त्याच्या पुढे ते कोणीही बोलके नसतात. मग शेवटी बाकी टू व्हीलरला तर नसतो, पण फोर व्हीलरचाच फक्त प्रश्न होता. फोर व्हीलरचा होता. ते आहे. आणि त्याच्यानंतर पण अजून एक शेतकऱ्यांसाठीच जे तो केलं होतं तो पण एक गंभीर विषय झाला होता. हा, तो म्हणजे या पॉडकास्ट घेण्यामागचा जो मुख्य विषय होता तो हाच विषय होता की शेतकऱ्यांसाठी तू काहीतरी मोर्चा केला आणि त्याचा परिणाम तुझ्या घरच्यांना भोगावा लागला. हा. तर तो काय विषय होता नेमका? ते शेतकऱ्यांचं आंदोलन असं होतं की आम्ही हे टोल बरोबर सगळे शेतकऱ्यांचे विषयी चालू होते. मग कापूस उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, काही विषय असला की निवेदन द्यायचं आंदोलनाच्या माध्यमातून, तो सोडवायचा. आम्ही अतिवृष्टी जाहीर झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये 9 ऑक्टोबर 2025ला GR जाहीर झाला की कोणते कोणते जिल्हे आणि तालुके त्यामध्ये समाविष्ट आहेत. तर आमच्या इथं नुकसान झालेलं होतं ज्या इतर तालुक्यांप्रमाणे आमच्या इथे. तर धुळे जिल्ह्यातले 4ही तालुके असताना फक्त शिरपूर तालुका हा अतिवृष्टीमधून वगळलेला होता. तर आम्ही प्रशासनाला, आधी तहसीलदारांना, त्यानंतर कलेक्टर मॅडमांना तो विचारणा केली की फक्त शिरपूर तालुका का? तर ते म्हणे तर कमी प्रमाणात नुकसान झालंय, कमी सेल्सिअस मध्ये नुकसान झालंय. पण त्याचबरोबर जो शिंदखेडा तालुका होता, जिथले आता पालकमंत्री आणि राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आहे, त्याच्यापेक्षा 2 पटीने जास्ती नुकसान शिरपूर तालुक्यात झालं होतं. तर मग ते का आमच्या इथं होऊ शकलं नाही अशी ती विचारणा केली. लोकप्रतिनिधींनीही तशी विचारणा केली, म्हणजे सत्तेतल्या लोकांनीही विचारणा केली की का नाही झालं म्हणून. खरं तर ते त्यांचंच काम होतं. मग त्यानंतर आम्ही निवेदने दिले पण त्यावर काही झालं नाही. तर आम्ही असं ठरवलं की 27 ऑक्टोबरला शेतकरी एल्गार मोर्चा काढायचा. आम्ही त्याच्या आधी वर्षभर आधी शेतकरी संवाद यात्रा काढली होती समस्या जाणून घेण्यासाठी, शेतकऱ्यांच्या भेटीसाठी. तर तो डाटा आमच्याकडे होता की आम्ही 14 गावांमध्ये मोठ्या मोठ्या गेलेलो होतो. तर त्या माध्यमातून या शेतकरी एल्गार मोर्चाचा आम्ही 6 दिवस आमचे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात जाऊन शिरपूर तालुक्यातल्या 93 गावांमध्ये गेले. छोट्या मोठ्या पाड्या बिड्या वस्त्या 93 गावांमध्ये जाऊन ते पॉम्पलेट पोहोचवलं की आपल्याला असा असा मोर्चा काढायचा आहे. आणि 27 ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघाला. त्याच्या आधी शिरपूर तालुक्यात 1 दशकानंतर एवढा मोठा मोर्चा झालेला होता, म्हणजे दशकभर कुठलंही शेतकऱ्यांचं. त्याचे व्हिडिओ वगैरे पाहिले. हो, तर त्यामध्ये बऱ्यापैकी मोठी संख्येत सगळे शेतकरी उपस्थित होते. तर बैलगाड्यासह आम्ही तहसील कार्यालयात तो मोर्चा काढला. बैलगाड्यावर बसून तहसीलदार कार्यालयात तो बैलगाड्या घेऊन जाऊन बैलगाड्यावर बसूनच निवेदन आम्ही तहसील महोदयांना दिलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही 7 दिवसाचा वेळ देतो. पण तरी सुद्धा त्यांनी त्यावर काही तोडगा काढला नाही आणि शिरपूर तालुका अतिवृष्टीत नव्हताच. हेक्टरी एकदम तुटपुंजी मदत मिळणार होती, 7 ते 8 हजार रुपये मदत मिळणार होती. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी 70,000, 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये घातले तिथे 10,000 मदत मिळणार. पण त्या तुटपुंजी मदत मधून सुद्धा जर का तालुका वगळला जात असेल आणि त्या तालुक्यामध्ये
आमच्यासारखे समजा 2-4 लोक जे जागरूक आहे, जे आपण बोलू शकतो, जर आपण याच्यावर बोलणार नाही तर मग ते म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार हो. असतो. तर ते होऊ नये म्हणून आम्ही सगळे शेतकरी पुत्रांनी ठरवलं की आंदोलन करायचं. ते आंदोलन झालं. त्यानंतर 2 नोव्हेंबरला आम्ही मुंबईला गेलो. मुंबईच्या मंत्रालयाच्या बाहेर आम्ही वेळ मागितलेला होता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचा, पण कोणीही आम्हाला वेळ दिला नाही. अतिवृष्टीची मागणी केली तर अधिकाऱ्यांकडून आम्हाला सांगितलं गेलं की वेळ चालला गेला, आता होऊ शकत नाही. आम्ही मुख्यमंत्रींच्या OSDना देखील तेव्हा भेटलो, तर ते म्हणे आम्ही बघतो करतो, पण वेळ चालली गेली. तर मग आम्ही तेव्हा बोललो की तुमच्या निकषात कसं काय तालुका बसला नाही, इतर तालुके निकषात कसं काय बसून गेले जर आम्ही न होतो तर. मग आम्ही आमच्या इथून कापूस, आमचा गहू, हरभरा आणि ऊस हे जे प्रामुख्याने 4 पीक आहेत, हे 4 पीक आम्ही घेऊन गेलेलो होतो. तर आम्हाला निवेदन देण्यासाठी वर्षा बंगल्यावरती आतमध्ये जाऊ दिला नाही. तर आम्ही वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वारावरती आमचे गहू, सडलेला मका, सडलेला कापूस हा निवेदनासह ठेवून आलो आणि त्याच्या व्हिडिओ क्लिप्स पत्रकारांना दिल्या की मुख्यमंत्र्यांना आमच्या इथे यायला तर वेळ नाहीये, सगळं राज्याचा कारभार आहे, पण हे पीक आम्ही इथं ठेवून जातो की त्यांनी घरी बसूनच पंचनामे तरी करून द्यावे, की कसं काय आता हे पीक बघून सांगा की नुकसान कसं काय झालं नाही, म्हणजे कोणत्या निकषात आम्ही बसलो नाही. ते मंत्रालयाच्या बाहेरही ठेवले. मग ह्याच्यावर काही प्रतिक्रिया आली की नाही त्यांची? नाही, याच्यावरती तर त्यानंतर तिकडून काहीच नाही, प्रतिक्रियाच आली नाही. महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या टीव्ही चॅनल्सने ती सगळी बातमी दाखवली की शेतकरी पुत्रांनी असं सांगितलं, पण त्या बातमी व्यतिरिक्त त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया आली नाही. आम्ही फक्त आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगायचं एवढंच होतं की आपण आपले इथे सडलेले पिकं त्यांच्या दाराच्या बाहेर ठेवून आलो, दाराशी ठेवून आलो, तरी त्यांच्याकडून अजूनही प्रतिक्रिया नाही. म्हणजे प्रशासनाला शेतकऱ्यांबाबत एवढी अतिवृष्टी झाली, एवढं आपलं नुकसान झालं, जोपर्यंत शेतकरी स्थानिकचा, तिथला शेतकरी जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय आपल्याला काही भेटत नसतो. आता अधिवेशन चाललंय, मग त्यामध्ये हा विषय घेतला की नाही तुमच्या लोकनेत्यांनी? आम्ही आमच्या दोघी आमदार, एक विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार आहेत, दोन्ही आमदारांना तो सांगितला की आपण तो घ्यावा. कदाचित सत्तेत असल्या कारणाने ते त्यावर बोलू शकतात की नाही बोलू शकत ते नाही, तेही प्रयत्नशील होते या सगळ्या याला. आमदार महोदय तर त्या मोर्चाला आले नव्हते, पण त्यांनी पाठिंबा दिलेला होता पत्रक काढून त्या दिवशी मोर्चा झाल्यानंतर. त्याच्यावर विरोधकांचे आणि आमच्या आमदारांचे फार प्रतिवार झाले की तुम्ही आले नाही, आले नाही. पण ठीक आहे, तो राजकारणाचा भाग वेगळा त्यांच्या. पण एक शेतकरी म्हणून आणि एक शेतकरी पुत्र म्हणून मला या राज्य सरकारने ही जी अतिवृष्टी जी जाहीर केली त्यामध्ये शिरपूर तालुका तुम्ही वगळला, आणि त्यानंतर जेव्हा आम्ही तुमच्या दाराशी आलो तेव्हा सुद्धा जर का तुम्ही त्यावर बोलू शकत नाही आणि प्रतिक्रिया देऊ शकत नाही, तर आमच्या तालुक्याने तर तुम्हाला महाराष्ट्रातला 1 नंबर भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून दिला, सगळ्यात मोठ्या लीडने आम्ही निवडून दिला. आमच्या तालुक्यातून ज्या खासदार आमच्या पराभूत झाल्या भारतीय जनता पार्टीच्या, पण मतदारसंघात एकमेव तालुका असा होता ज्याने 20,000ची लीड भारतीय जनता पार्टीला दिली. त्यातल्या त्यात सर्वात मोठं म्हणजे धुळे जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे की ज्यात 5 आमदार आहेत, त्या 5 मधून 4 भाजपचे आणि 1 शिवसेना, तर सगळे महायुतीचे आहेत. तर मग महायुतीचा जिल्हा असताना त्या सरकारच्या, त्या सगळ्या आमदारांच्या, त्या सगळ्या मतदारांच्या जिल्ह्यात जर का हा शेतकऱ्यांवरती अन्याय झाला असेल तर हे फार म्हणजे मोठी शोकांतिका आहे. बरोबर. मी म्हणजे तुझी एक व्हिडिओ क्लिप होती ती मी पाहिली होती, ज्याच्यामध्ये तू म्हटला होतास की मी शेतकऱ्यांसाठी काम केलं, समाजासाठी काम केलं, पण त्याचा मी शांत राहावं म्हणून माझ्या परिवारावर वार केला जातोय. तर तो नेमकं काय होतं थोडक्यात? ते शेतकऱ्यांचा मोर्चा झाल्यानंतर आणि हे मंत्रालयात जे आम्ही सगळं केलं ते सोशल मीडियावर फार वाऱ्यासारखं प्रसिद्ध झालं. कदाचित त्यामुळे राज्य सरकारची बदनामी झाल्याचा असं त्यांनी स्वतः ठरवून घेतलं असेल की आपली बदनामी झाली. तर माझे वडील शिक्षक आहेत आमच्या इथं संस्थेत शिरपूरला, तर तिथून त्यांचं निलंबन करण्यात आलं. 4 नोव्हेंबरला रात्री 10:30 वाजेला निलंबन करण्यात आलं. अचानक. आणि काय कारण दिलं त्यांनी? कारण तर काहीच दिलेलं नव्हतं, अस्पष्ट होतं, कुठलंही पत्र नव्हतं. त्यांनी त्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्र दिलं की तुम्ही वेळेवर येत नाही वगैरे वगैरे, 2-4 एक क्षुल्लक कारण द्यायचे म्हणून, ज्याच्यामुळे निलंबन तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही फक्त समज बाजवू शकता की थोडा समज देऊ शकता, तर त्याच्यावरती निलंबन करण्यात आलं. आणि 2-3 दिवस सातत्याने आमच्या तालुक्यातील वेगवेगळे शेतकरी घरी भेटायला येत होते, वारंवार फोन करत होते. म्हणजे अक्षरशः सकाळपासून सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत कोणी ना कोणी येत होतं तालुक्यातून घरी भेटायला. माझ्या वडिलांना फोन येत होते, माझ्या आईला सगळे फोन करत होते, पायी फिरणारे म्हणा किंवा काय. म्हणजे एक शोकाकुल सारखं एकूण वातावरण झालेलं होतं घरात. त्यावर घरचे काय बोलले तुला? घरच्यांनी थोडंसं आधी तर हे केलं की बुवा आपण चांगल्यासाठी केलं, काही आपण काही त्याच्यात
तुझा आर्थिक फायदा नाही, उलटून आपण घरून 2 पैसे टाकून पेट्रोलचे फिरलो, सगळं केलं. घरच्यांना पण ठीक आहे, घरच्यांनी त्या बाबतीतही मला तेव्हा माझ्या घरच्यांचं फार मोठं मन म्हणावं लागेल, आईचं आणि वडिलांचं, बरोबर. की आमच्याकडे इतर दुसरं कुठलंही आर्थिक भांडवल नसताना, फक्त एक नोकरी तेच एक साधन असताना देखील हा सगळा प्रकार जेव्हा झाला, तेव्हा आईने आणि वडिलांनी फार मोठा आधार दिला, की ठीक आहे, जे झालं ते चुकीचं, यातून पण आपण सावरू. पण हे जे 2-3 दिवस जे फोन आणि जे लोकांच्या फार प्रतिक्रिया तीव्र होत्या, वारंवार ते मनातून फार वेदना होत होत्या. म्हणजे कोणी आलं की माझी आई असेल किंवा वडील असेल तर फार भावूक होत होते. तर नाईलाजाने सगळ्यांना सांगण्यासाठी तो व्हिडिओ करावा लागला, की काय एकूण झालेलं आहे. अनेक वेळा मग त्याच्यामध्ये आमच्याच काही असे लोक होते की जे वेगळा गैरसमज पसरवत होते, की त्यांना मग ते सगळी टिंगलमध्ये ते सगळं घेतलं जात होतं. काहींना मग तो फायदाही काही लोक उचलत होते. तर त्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मग मी तो व्हिडिओ बनवला 6-6.5 मिनिटाचा, की माझ्या परिवारावर असं असं झालेलं आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे, की लोकांसाठी लढण्यामुळे झालंय, की जर म्हणजे सत्यालाच अडचण नसते, खोट्याला अडचण नसते. खोटं बोलून चालून जातं, पण सत्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. तर त्यासाठी गेलं. त्यानंतर 4-5 दिवस लोकांनीही धीर दिला. माझ्या तालुक्यातले शेतकरी आणि माझ्या बरोबरचे जे सहकारी आहेत, ज्यांनी कधी म्हणजे काहींचे वाद असतील किंवा काही कोणी बोलत नसेल माझ्याशी, पण सगळ्या तालुक्यातल्या माझ्या दूर दूरपर्यंत प्रत्येक गावातला किमान 1-1, 2-2 माणसांनी तरी फोन केला आणि प्रत्येकाने एक विश्वास दिला, की कुठलीही अडचण असली, म्हणजे आर्थिक जरी भांडवल असेल तर आम्ही गावातून लोकवर्गणी गोळा करू, पण तुला देऊ, पण याच्यात तू कुठल्याही प्रकारे खचू नको. तेच मग आम्हाला आधार झाला. मग माझ्या आईला आणि वडिलांना शेवट तेच वाटलं, की इतके वर्ष आपण काय कमवलं. मग मी जे 17व्या-16व्या वर्षापासून केलं, 5-7 वर्ष, 5-6 वर्ष, तर त्यातून आपण हेच कमवलं. मग ते थोडंसं शिथिल झालं आणि आताही ते प्रकरण आमचं आहे. अपेक्षा आहे की लवकरच वडील रुजू होतील. अजून तर झालेले नाही, पण लवकरच ते प्रोसेसिंग मध्ये आहे आणि लवकरच होईल. आता हे तर तुझ्या बाबतीतच झालं, पण तुझ्यासोबतचे बाकी सहाय्यक आहेत, तुझे मित्र आहेत, कार्यकर्ते म्हणतो तू, त्यांच्या बाबतीत काही असं घडलं का? माझ्या मग जे काही कोणाकडे समजा कोणी नोकरीला जर कोणाकडे होतं तर अनेकांना धमक्या आल्या, पण माझ्यासोबत जे आहेत ते म्हणतात ना, की एकदम फाटक्या घरातले आहेत सगळे. म्हणजे त्यांना शेती मातीशिवाय दुसरं काहीच नाही. तर ते सगळे याच्यावर आहेत. त्यांना नातेवाईकांच्या माध्यमातून प्रेशर टाकलं गेलं, की तू विनाकारण असं काम करू नको, राज्यकर्त्यांच्या नादाला लागू नको, हे सरकार फार मोठं सरकार आहे, म्हणजे मोठ्या बहुसंख्यात आहे, इथं विरोधकांचा टाळा झाला नाही, काही झालं नाही, तर तू रिकामं बुवा त्या हंसराजच्या नादाला किंवा त्या सगळ्या यांच्या नादाला लागून हे काम करू नको. बऱ्याच आमच्या सहकार्यांना सगळे, पण सहकारी पण चांगले असल्या, स्वाभिमानी असल्या कारणाने त्यांनीही या सगळ्या गोष्टीला हे केलं नाही. आणि शेवटपर्यंत माझं आणि आमच्या बरोबरच्या सगळ्यांचं ब्रीद वाक्य तेच होतं, की बघा, आपण इथं जन्माला आलो, ही आपली माती आहे. भले माझा बाप शेतकरी नाही, पण माझ्या बापाचा बाप हा शेतकरी होता, त्याचा बाप शेतकरी होता. जे कधी ना कधी माझ्या 5-10 पिढ्यांमध्ये कुणीतरी एकाने नागर ओढलं असेल, कुणीतरी शेतीची, आणि त्यांनी जरी केलं नसेल तरी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2 टाइम अन्न खावं लागतं आणि ते अन्न तोच शेतकरी देतो. म्हणून मी स्वतःला शेतकरी समजतो. आणि तो शेतकरी संकटात असताना, माझी माती संकटात असताना आपल्याला समजतंय अन्याय होतोय आणि आपण जर का त्याच्यावर बोललो नाही तर मग आपण शेतीशी आणि आपण जे खातो त्या अन्नाशी आपण बेईमानी करतो. म्हणून मग त्यावर आपण बोललंच पाहिजे, हीच भावना घेऊन सगळे आम्ही निघालेलो. सध्या म्हणजे गावखेड्यामध्ये जर बघायला गेलं तर अशी म्हण आहे ना, शिवबा जन्मावा पण आमच्या नाही शेजारच्या घरात जन्मावा. त्या अशा परिस्थितीमध्ये तू सांगतो की म्हणजे एवढं मोठं संकट उद्भवलेलं असताना देखील तुझ्या घरच्यांनी तुला सपोर्ट दिला, म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातल्यात आपण बघतो की म्हणजे माझे आई वडील शिक्षक आहेत, मलाही माहिती आहे की शिक्षक असल्याच्यानंतर त्यांचा स्वभाव फार स्ट्रिक्ट असतो, की म्हणजे त्यांना असं काय वाटतं की आपल्या लेकरांना चांगलं शिकावं, मोठं व्हावं, अशा नको त्या गोष्टींमध्ये पडू नये. ते बरे, तुला चांगला घरच्यांकडून सपोर्ट होता. बाकी तू म्हणतो की आमचे कार्यकर्ते, आता कार्यकर्ते म्हणल्याच्या नंतर एक संघटना असेल, तर तुमची अशी कोणती संघटना आहे आता? आम्ही शिरपूर फर्स्ट करून आमची स्थानिकांनी आम्ही उभी केलेली चळवळ आहे. ती रजिस्टर नाही, आम्ही कुठेच रजिस्टर केलेली नाही किंवा त्याचा कुठे कागदोपत्री आम्ही काही केलेलं नाही. फक्त एक सामाजिक चळवळ म्हणून त्यातून आम्ही फक्त मग निवेदन, आंदोलन आणि या माध्यमातून अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही लोक त्याला एनजीओ वगैरे असं काही करतात, पण एनजीओ वगैरे त्या गोष्टी आम्ही पडत नाही, किंवा काही देणं, काहीतरी कुठून तरी हे करणं, त्या गोष्टीने. तर निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन आणि सामान्य जनता याच्यामध्ये जी त्रुटी झालेली आहे ती सोडून जनतेला. पण संघटना एक रजिस्टर असलेली चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे ती केली असं तर अजून चांगलं. हा, ते आहे चांगली गोष्ट. आम्ही तो विचारही केला, पण ते सगळा वेळ आणि सगळ्या गोष्टी नसल्या कारणाने आणि फार लोकांचा त्यावर डोळा असल्या कारणाने त्याचं मग आर्थिक ऑडिट करायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणून आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन केलं. ते
634 रुपयाचं ते आंदोलन होतं. त्याच्यामध्ये बॅनरवाल्याने बॅनरचे पैसे घेतले नाही, झेंडेवाल्याने झेंड्याचे पैसे घेतले नाही. ज्या दिवशी आम्ही कुठं प्रचाराला जर समजा ते प्रचार म्हणजे पॉम्पलेट द्यायला गेलो आणि परत जर हॉटेलवर कुठे थांबलो जेवणाला नाश्त्याला, तर कुठल्याही हॉटेलवाल्याने पैसे घेतले नाही, बस स्टँडवाल्याने बसवाल्याने पैसे घेतले नाही. टोलचं आंदोलन केलं तर टोलमध्ये आलेल्या एकही गाडीवाल्याने पैसे घेतले नाही, ना कुठेच कोणी पैसे घेतले नाही. ते 634 रुपये फक्त आम्ही आमच्या जो बैलगाडावाला आलेला होता त्याला ते 500 रुपये दिले आणि राहिलेले 134 रुपयामध्ये असंच वरती झेरॉक्सचा खर्च होता. इतर कुठलाही खर्च झाला. मी तुला आता पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की तू एवढं सगळं करतोय, तुमचे कार्यकर्ते वगैरे, तर हा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? पण आता हे तुझं ऐकल्याच्या नंतर मला नाही वाटत की आता हा प्रश्न विचारण्याची काही गरज आहे. ते तर झालं, पण आता बाकी तू म्हणतो की तुम्ही बरेच प्रश्न सोडवले तुमच्या टीमने मिळून. असे कोणकोणते प्रश्न होते की जे सोडवले? म्हणजे विद्यार्थी दशकेनंतर तर या शिरपूर फर्स्ट म्हणून आम्ही 2 वर्ष झाले आम्हाला शिरपूर फर्स्ट म्हणून काम करायला. आणि महामार्गाच्या दुरुस्तीकरणापासून एक छोट्या रस्त्यापासून आम्ही सुरुवात केलेली होती. महामार्ग असेल, त्यानंतर या शेतकऱ्यांच्या विषयातला शेतकरी मोर्चा जो आम्ही काढला, अतिवृष्टीत तर आमचा तालुका बाधित झाला नाही, परंतु मोर्चाच्या 3 दिवसाच्या आधी अवकाळी पाऊस झाला होता. त्याचे 1947 पंचनामे प्रशासनाने केले आणि त्याचे पैसे आज म्हणजे काल सायंकाळी 6 वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. तर तेही शेतकऱ्यांचं यश म्हणावं लागेल. ज्या लढवय्या शेतकऱ्यांनी हा विषय मनावर घेऊन मोर्चात आले त्या संख्येमुळे हे सगळं झालं. एक काकडमाड करून आमच्या इथं गाव आहे, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवरती ते गाव आहे आमचं. म्हणजे तालुकाच हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. तर काकडमाड हे शिरपूर पासून 70 किलोमीटरवर आहे. आदिवासी भाग आहे आमचा, आदिवासी बहुल भाग आहे आणि आदिवासी हा पाडा आहे. 700-800 वस्ती आहे त्या काकडमाड गावाची. त्या गावाला जाण्यासाठी सातपुड्याच्या पायथ्याशी तुम्हाला गाडी लावावी लागते. तिथून 6 किलोमीटर तुम्हाला त्या लोकल वाहनावरती जावं लागतं. तिथून तुम्हाला 1.5-2 किलोमीटर पायी वरती चढून जावं लागतं. तिथं तुम्हाला मोबाईल नाही, टावर नाही, काहीच नाही, म्हणजे रस्ता नाही, खडीचं मुरुमही नाही. म्हणजे तिथं जर कोणती बाई गर्भवती असेल किंवा काय असेल तर तिला ते म्हणजे अंदाज घेऊन 4-5 दिवसाआधी शिरपूरला आणावं लागतं की असं होणार आहे. तर असं ते फार काकडमाड करून एकदम शेवटचं गाव आहे. मध्य प्रदेश मधून येऊन ते परत तालुक्यात यावं लागतं असं ते गाव आहे. 70-80 किलोमीटर आहे आणि गाडी लावून मग 1.5-2 किलोमीटर जायचं. त्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा होती. तिथं 40-42 पटसंख्या आहे. ती शाळा चांगली आहे, म्हणजे तिथले शिक्षकही चांगले आहेत आणि मोठं गाव आहे. तर ती शाळेची जीर्ण अवस्था झालेली होती, फार पडीक अवस्थेत ती सगळी शाळा होती. तर तिथल्या काही तरुणांनी मग आम्हाला असं सांगितलं की आमच्या इथं असं झालंय. तर मग आम्ही तिथं सगळे गेलो, तिथं भेट दिली आणि त्यानंतर तिथे व्हिडिओ बनवला. ही शाळा जीर्ण अवस्थेत आहे, यावर तात्काळ त्यांनी तोडगा काढावं. मग स्थानिक लोकप्रतिनिधींपासून तर कलेक्टरांपर्यंत आम्ही ते सगळे निवेदन आणि पत्रक पाठवले, पालकमंत्रींपर्यंत पत्र दिलं. आणि 12व्या दिवशी ती शाळा एकदम म्हणजे मामूली तिथं पाऊस पडला आणि वादळ होतं तर त्यात ती शाळा कोसळली. सकाळी 7-7:15 शाळा कोसळली आणि 8 वाजेला शाळा भरणार होती. तर फार मोठी जीवितहानी तिथं वाचली. जर का तिथं अर्धा-पाऊण तासही उशीर झाला असता तर फार मोठी घटना ही घडली असती. 7-7:15 ती शाळा पडली. त्या सगळ्यांनी फोन केला. आम्ही त्या क्षणी तिथून निघालो आणि 10-10:30 वाजेला त्या गावात पोहोचलो. तिथे व्हिडिओ बनवला. ते सगळे घेऊन आम्ही प्रशासनाला त्याच दिवशी निवेदन दिले आणि आरोप प्रत्यारोपांचं ते सगळं आमचं मग ते सुरू झालं की प्रशासनाच्या दुर्लक्ष केल्यामुळे ही सगळी शाळेची ही अवस्था झाली. आणि लगेच त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी आमच्या उपजिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारी मॅडम तिथे आल्या जिल्हा परिषदेच्या. त्यांनी पाहणी केली आणि 4थ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असं जाहीर केलं की त्या काकडमाड या गावाला 2 वर्ग खोली आणि 3री मुख्याध्यापकाची 1 वर्ग खोली अशा 3 वर्ग खोल्या DPC जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी मंजूर करून आम्ही त्या कामाला सुरुवात करू. ते काम व्हायला कदाचित 1-1.5 वर्ष जातील. आता एका भाड्याच्या घरात ती सगळी शाळा भरते आहे 40 विद्यार्थ्यांची. पण बऱ्याच वर्षानंतर स्वातंत्र्याच्या 1976 मध्ये ही इमारत बनलेली होती. त्यानंतर तिची डागडुजी होत होती वारंवार, पण मग ती फार 2-4-5 लाखाची डागडुजी, मग त्यात कमिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या म्हणून ती काही झाली नाही. तर त्या 76 नंतर आता ती नवीन इमारत तिथं उभी राहणार. पण त्या गावाला ती इमारतीच्या आधी ते रस्त्याचं काम त्यांना करावं लागेल, कनेक्टिव्हिटी उभा करावी लागेल. ती आता त्याही रस्त्याचं आम्ही आमच्या त्या रस्त्याचं फॉरेस्टमध्ये असल्या कारणाने फॉरेस्ट लवकर ती जागा देत नाही. कुठलंही डांबरीकरण असेल किंवा कॉन्क्रिटीकरणला फॉरेस्ट ती जागा देत नाही. पण आमच्या इथं त्या पद्धतीने आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून मध्यस्थीने
आमच्या खासदारांनी आत्ताच 2-4 दिवसाआधीच्या ज्या लोकसभेत अधिवेशन चालू आहे त्यात त्यांनी तो विषय देखील घेतला की इथं रस्ता झाला पाहिजे त्याच गावाचा. तर आता रस्त्याच्या ऑडिटही निघालाय, भूमिपूजनही झालंय. कदाचित लवकरच त्या रस्त्याच्या कामाला सुरुवातही होईल. ज्या वेळेस आपण असे समाजात काम करतो, म्हणजे आपण पण बोलतो मित्रांमध्ये की अरे त्याला खूप नेता व्हायचंय, तर मग तुला पण असे सोबतचे असतील किंवा मागून बोलणारे टीका करणारे पण असतील की तुला पण नेता व्हायचंय काय किंवा त्याला नेताच व्हायचंय, तर तसं तू सामना करत असेल अशा बोलण्याचा. तर खरं सांग, तुझं मनात काय आहे याबद्दल? नाही, त्याच्यात हे आहे की आता सामाजिक विषयात आम्ही सगळे आहे. राजकारणाशी आतापर्यंत तरी संबंध नाही. कुठल्याही राजकीय पक्षात आमचा कुठलाच कार्यकर्ता नाही जो आमच्या सोबत आहे. तो आज तरी नाही, पण असं नाही की उद्या नसणारही आहे. उद्याला जेव्हा आमची म्हणजे तशी वेळ येईल किंवा तशा सगळ्या गोष्टी होतील तर नक्कीच आम्ही राजकारणाचा भाग 100% होऊ आणि आमच्यासारखे अजून फडी मोठी करू आणि आमच्यासारखे 100,000 तरुण उभे करून 100% राजकारणात हस्तक्षेप करू. त्याचं कारण असं आहे की आज जेव्हा कुठलाही प्रश्न असला की ते पहिलं दार राजकारणाचंच ठोठावं लागतं. म्हणून उद्याला जर अशी गरज पडेल तर 100% आम्ही राजकारणात येऊ आणि अशी फडी निर्माण करू राजकारणाची. नाही, कारण की याचं खरंच खूप जास्त गरज आहे. आता आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे म्हणजे म्हणतात ना, युवकांना राजकारणामध्ये जे ओढणारे जे सगळ्यात मेन चेन होते कॉलेजमधले निवडणुका, हो. ते आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद आहेत. वारंवार विद्यार्थी परिषद पण वारंवार प्रयत्न करत आहे की ह्या निवडणुका पुन्हा चालू व्हाव्या. बाकीच्या राज्यांमध्ये आहेत पण महाराष्ट्रामध्ये नाही. आणि बघायला गेलं तर आपल्या पूर्ण केंद्रामध्ये पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा खूप मोठा रोल आहे, तरी महाराष्ट्रातच या निवडणुका नाहीत. पण विद्यार्थी परिषदेत आणि एकूण म्हणतो की महाविद्यालयीन निवडणुका सुरू झाल्या पाहिजे, त्या तर खरोखर सुरू झाल्या पाहिजे. कारण की आज जे महाराष्ट्राचा आणि एकूण आपण जे लोक म्हणतात की फार गलिच्छ राजकारणात आहे, राजकारणात पडू नको, राजकारण फार घाण आहे, तर याचे कारणही आपण आहोत. कारण की आपण न विकला जाणारा नेता जर हवा नसेल तर त्याच्यासाठी न विकला जाणारा मतदार फार महत्वाचा आहे. तर तिथून आपली सुरुवात आहे. ह्या महाविद्यालयीन निवडणुका जर सुरू झाल्या तर फार आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या माध्यमातून जे आपण म्हणतो की राजा हा आधी राणीच्या पोटातून जन्माला येत होता, पण राजा हा आता मतपेटीतून जन्माला येतो. तर ते खरोखर करायचं असेल तर या महाविद्यालयीन निवडणुकीच्या माध्यमातून आणि अशा प्रत्येक विषयावरती आपण फार आताच्या जनरेशनला जेन झेड आणि एस्थेटिक जनरेशन जी म्हणतो की ते फक्त त्याच्या कामात आणि अभ्यासात आपण असतो. आपल्याही फार परिवारातले लोक म्हणतात की तू फक्त अभ्यास कर, पण ही आपली सामाजिक कर्तव्य आहे. आणि ज्या पद्धतीने आई वडिलांना सांभाळणं असेल किंवा मग संस्कार असणं जे आपण म्हणतो की हे कोणी रुजवत नसतं, ते आपलं कर्तव्य म्हणजे ते मनात असावं लागतं. तर हेही असावं लागतं की जर आपल्यावरती अन्याय होत असेल, आपल्या लोकांवरती अन्याय होत असेल, ते माहिती असून ते बघून जर आपण म्हणू की हे तर असंच होणार आहे, ते फार चुकीचं आहे. ते थांबवण्यासाठी या निवडणुका सुरू होऊन आणि अशाच पद्धतीने तरुण मोठ्या प्रमाणावरती राजकारणात गेले पाहिजेत. नाहीतर मग आज आपण इथं बसून पॉडकास्ट करतो, आपण इथं बोलतो, कॅमेरावरती बोलतो आणि बघणारे फक्त स्क्रोल करतात. मग काय करायचं? सभा मंडपसाठी राजकारण्यांच्या दारात भीक मागायची, शाळेसाठी भीक मागायची, रस्त्यासाठी भीक मागायची. तर ही वेळ कोणावर येऊ नये. आपल्या गावाचं निर्णायक याच्यात आपणच असू आणि आपणच एक पारदर्शक आणि लोकांच्या न्यायप्रिय अशी व्यवस्था उभी करण्यासाठी दुसऱ्याच्या नव्हे तर आपल्याला आपल्यापासून सुरुवात करून या सगळ्या यंत्रणेत जावं लागेल. तर एकंदरीतच यामुळे जे तरुणांनी राजकारणाकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे, तरुणांनी राजकारण कसं करावं, काय करावं, तर ही नाळ तुटली जात आहे. आणि यामुळे असं बघायला भेटतं की राजकारणामध्ये राजाचा मुलगाच परत राजा बनायला तयार राहतोय आणि त्याच्यामध्ये सामान्य घरातला जो मुलगा आहे, जो काही चांगलं करू शकतो, तो काही करू शकत नाहीये. त्याला कुठून पाठबळ नाही आणि त्याला कोणी करू पण देत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं वाटलं ऐकून की आपल्यासोबत असं सहकार्य जो त्याचं पार्श्वभूमी राजकारणाची नसून देखील तो प्रयत्न करतोय की मी समाजकारण करेन आणि वेळ पडली तर राजकारण करेन. नाही, तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुझ्याकडून शिरपूर फर्स्ट आहे, खरं शिरपूर फर्स्ट म्हणूनच यावं आणि तुझ्या तालुक्याच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोटाव्यात. आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला एक नक्की कळालं असेल की प्रत्येक भागामध्ये काही ना काही अडचण नक्की असते, पण तो भाग तोपर्यंत सुधारत नाही जोपर्यंत त्या भागातीलच लोक त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपण वाट बघत बसतो की कोणीतरी येईल आणि आमच्या भागाला सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करेल, पण हे किती दिवस चालणार? या प्रक्रियेमध्ये खूप जास्त टाइम जातो. आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल की त्या भागाला सुधारण्यासाठी त्या भागातीलच तरुण इतके वर्ष झालं प्रयत्न करत आहेत, तरी 12-12 वर्ष न सुटलेले प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. तर मग विचार करा, आपण जर त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःहून प्रयत्नच नाही केले तर मग ते प्रश्न सोडवण्यासाठी किती काळ लागेल. त्याचसोबत
आपल्या भागात असा नक्कीच एक मित्र असेल, तुमचा मित्र असू शकतो, भाऊ असू शकतो, जो तुमच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेत्याच्याही पुढे जाऊन प्रयत्न करत असतो आणि त्याला लोक लगेच त्याच्या मागे बोलणं चालू करतात की अरे याला तर नेताच व्हायचंय किंवा हा तर नेताच आहे. तर तुमच्याही भागात असा कोणता कार्यकर्ता असेल जो तुमचा भाग सुधारण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला या व्हिडिओमध्ये नक्की टॅग करा आणि तुमच्या भागातील काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा DM करून सांगा. कदाचित पुढील व्हिडिओ हा तुमच्या भागातीलही असू शकतो. धन्यवाद.